तर चालू होणारा सामना मोहपाडा विरुद्ध कलंबोली. तर बघूया, दोन देखील चांगले संघ आहेत. तर कोण जाईल सुपर फोर मध्ये, कलंबोली की मोहपाडा. तर चालू होणारा सामना फक्त 2 षटकांचा असेल. तर गोलंदाजी ट्रॅकवरती असतील ज्ञानेश्वर, तसेच फलंदाजी ट्रॅकवरती असतील विनायक आणि नो स्ट्राईकला असतील संदीप. यावेळेस मात्र सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल ज्ञानेश्वरच्या माध्यमातून. यावेळेस मात्र पहिला चेंडू तो डॉट फेकतोय, सुरेख गोलंदाजी. तर बघूया ज्ञानेश्वर याचा पुढचा चेंडू. स्ट्रायकेट फलंदाज असतील पुन्हा एकदा विनायक. याने मगाशी खूपच मोठे फटके खेचले होते, मात्र यावेळेस तसं काही घडताना दिसत नाही. हा चेंडू देखील जाईल पुन्हा. एक निर्धाव चेंडू, सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल ती ज्ञानेश्वरच्या माध्यमातून. तर बघूया ज्ञानेश्वर याचा पुढचा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा तोच टप्पा, तेज उचली आणि पुन्हा चेंडू जाईल एकदा निर्धाव. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. तर 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे. 3 चेंडूमध्ये अजूनही देखील एकही धाव खर्च केले नाही त्या गोलंदाजाने. अजूनही देखील मोठा फटका लगावला गेला नाहीये त्या विनायकच्या माध्यमातून. तर पुन्हा एकदा तीच उचली, तोच टप्पा आणि पुन्हा चेंडू जाईल निर्धाव. काय सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल ते ज्ञानेश्वरच्या माध्यमातून. एकही देखील अजूनपर्यंत मोठा फटका खेळून दिला नाहीये. मला वाटतं षटकातील शेवटचे 2 चेंडू असतील, तर बघूया 2 चेंडूवरती 2 मोठे फटके खेचेल का विनायक. यानंतर स्टेप आउट करण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र स्टेप आउट केलं होतं, मात्र बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाही. चेंडू जाईल पुन्हा एकदा निर्धाव. काय सुरेख गोलंदाजी चालू आहे. षटकातील शेवटचा चेंडू, बघूया धाडेल का सीमा पार हा विनायक फलंदाज. यावेळेस मात्र त्या ठिकाणी चेंडूला फक्त दिशा द्यायचं काम केलं आहे. एक धाव सध्या पूर्ण झाले आहे. काय सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल की ज्ञानेश्वरच्या माध्यमातून. फक्त एकच धाव पहिल्या ओव्हरमध्ये खर्च केले ते ज्ञानेश्वर फलंदाजाने. सुरेख गोलंदाजी. तर बघूया नेक्स्ट गोलंदाज असेल समीर. तर बघूया समीर कशा पद्धतीने फेकी करेल हे 6 चेंडू. तसेच स्ट्रायकर फलंदाज असेल विनायक. तर राजेश फसाल, आपण जिकडे कुठे असाल आपण होलेंडर जा. यावेळेस फक्त दिशा देण्याचं काम केलं आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे. मात्र चेंडू जाईल पुन्हा एकदा सीमा पार. हा तो दर्जेदार चौकार. तर चौकाराच्या मदतीने धावसंख्या झाले की 5 या धाव फलकावरती. तर या वेळेस मात्र बिग हिट
मगाशी हा फलंदाज मात्र पहिल्या षटकात एकही चेंडू लागत नव्हता याच्या बॅटीला. मात्र यावेळेस मात्र काहीतरी तुफानी खेळी चालू आहे याच्या बॅटमधून. मात्र हा येतोय दर्जेदार स्ट्रोक विनायकच्या बॅटमधून. तर षटकाच्या सहाय्याने धावसंख्या झाले ते 11 या आकड्यावरती. कुठेतरी हे षटक महागात पडेल का ते कलंबोली संघाला. यावेळेस मात्र जोरदार अपील केले त्या ठिकाणी आणि एक चोरटी धाव म्हणावी लागेल. एकच धाव. तर बघूया समीराचा पुढचा चेंडू. तर बघूया समीराचा नेक्स्ट बॉल. स्ट्रायकर फलंदाज असेल संदीप. यावेळेस मात्र काय फटका खेचला चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. षटकार येतोय दर्जेदार स्ट्रोक त्या समीरच्या बॅट मधून. तर 6 धावच्या मदतीने धाव फलक सरसावेल ते 18 या अंकावरती. तर बघूया समीराचा नेक्स्ट बॉल. स्ट्रायकर फलंदाज असेल संदीप ज्यांनी मगाशीच एक मोठा फटका खेचला होता. बघूया या बॉलवरती काय घडेल. यावेळेस मात्र या ठिकाणी मात्र एक रनआउटची संधी उपलब्ध केली होती आणि पुरेपूर फायदा उचलला आहे त्या कळंबोली संघाने. यावेळेस मात्र विनायक बॅक टू द पॅव्हिलियन. तर चला मोपाटा संघ जास्त वेळ न घेता आपला बॅटर नवीन फलंदाज देवेंद्र मैदानात रवाना केला आहेच. तर मला वाटतं षटकातील शेवटचा चेंडू बघूया. यावेळेस स्ट्रायकर फलंदाज असेल देवेंद्र. यावेळेस मात्र एक पंच धाव नसेल नाही. ठीक आहे ठीक आहे. तर धावसंख्या झाली ती फक्त 18 या धाव फलकावरती. तर येणारे 12 चेंडू आणि 19 धावीची गरज असेल विजयासाठी ती कळंबोली संघाला. तर बघूया कशा पद्धतीने 19 धावा धाव फलकावरती लगावतील ती टीम कळंबोली. तर येणारे 12 चेंडू आणि 19 धावेची आवश्यकता असेल विजयासाठी ती कळंबोली संघाला. तर बघूया कोण जाईल सुपर 4 मध्ये, कळंबोली की मोहपाडा.
तर कलबुली संघाकडून दोन सलामीचे हिट्टर फलंदाज ज्ञानेश्वर आणि अनिल. तर तसेच गोलंदाजी ट्रॅकवरती असतील ऋषिकेश. तर बघूया ऋषिकेशाचा पहिला चेंडू मारा करायला वेळेस ज्ञानेश्वर. तर येणारे 12 चेंडू तब्बल 19 धावेची आवश्यकता असेल विजयासाठी ती कळंबोली संघाला. इथे मात्र लोवर फोर्टास मात्र फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी शतक्षणा एक धाव कंप्लीट केली आहे. मात्र थोडे फंबल होते त्या ठिकाणी. तर बघूया ऋषिकेशाचा दुसरा चेंडू मारा करेल पुन्हा. सॉरी, यावेळेस मारा करेल अनिल. इथे मला वाटतं खूपच बाहेर असेल, कारण पंच देखील बोलून सांगतायत का हा चेंडू असेल वाईट आणि एक अतिरिक्त धाव नक्कीच मिळेल. तर धाव संख्या झाले ती 2. तर बघूया राकेशाचा पुढचा चेंडू स्ट्रायकर फलंदाज अनिल. यावेळेस मात्र रिव्हर्सशिप अटेम्प्ट केला होता, मात्र काही कनेक्शन झालं नाही. एक चोरटी धाव मात्र नक्कीच मिळेल. तर बघूया पुढचा चेंडू. यावेळेस फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू जाईल सीमा पार आहे तर चौकार त्या ज्ञानेश्वरच्या बॅट मधून. तर बघूया ऋषिकेशाचा पुढचा चेंडू. तर धाव संख्या झाली ती 7. तर येणारे 9 चेंडू आणि 12 धावची गरज असेल विजयासाठी. यावेळेस समोर खेळून काढलाय त्या ठिकाणी शतक्षण आहे. एक धाव झाले आहे, मात्र दुसऱ्या धावचा कॉल केला होता त्या ठिकाणी मात्र परत परतावे लागेल त्या अनिल या फलंदाजाला. तर बघूया पुढचा चेंडू. यावेळेस पुन्हा समोर चेंडू केला ते शतक्षण आहे. एक धाव झाले आहे. येणारे 7 चेंडू आणि 10 धावेची आवश्यकता असेल विजयासाठी ते कणबोली संघाला. यावेळेस मात्र फुल टॉस चेंडू. चेंडू जाईल हा सीमा पार आहे तर दर्जेदार षटकार त्या ज्ञानेश्वरच्या बॅट मधून. त्या षटकाच्या सहाय्याने धावसंख्या झाले ती 15 या धाव फलकावरती. तर चला मोपाडा संघ जास्त टीम मीटिंग न करता लवकरात लवकर आपण शतरक्षण लावून घ्या. तर यावेळेस शेवटचा षटक मार्गस्थ असेल गोलंदाजी ट्रॅकवरती असेल तेजस. येणारे तब्बल 6 चेंडू आणि 4 धावेची आवश्यकता असेल.
तर बघूया 6 चेंडू 4 धावा. यावेळेस मात्र मोठा फटका आणि या सुपर 4 मध्ये प्रवेश करते ती टीम कणबोली.